केसेस घेऊन स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी जे आंदोलन केलं त्यामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात। तर या आलेत सगळे, घ्या घ्या वर या वर एकच पुष्पगुच्छ घे म्हणजे सगळ्यांना साहेब देतील एकत्र। या सगळे सर्वांनी या वर। या वर या ताई पुढे या। 20 सप्टेंबर 2019 हे आंदोलन आणि ह्या आंदोलनाच्या नंतर हे कला दालन ज्या ताकदीनं आपणा सगळ्यांसमोर उभं राहिलं, खऱ्या अर्थाने कलासक्त महाराष्ट्राचे एक वेगळे दर्शन या कला दालनातून आपणा सगळ्यांना मिळतं आहे। आणि ह्या कला दालनाच्या मंजुरीसाठी जे आंदोलन ह्या सगळ्यांनी केले, एकदा जोरदार टाळ्या शिवसैनिकांच्या ह्या शिलेदारांसाठी। शिवसेना सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपले सगळ्यांचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख कला दालन तयार झालेलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आणि आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की शिवसेना प्रमुखांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे कला दालन पूर्णत्वाला आलेलं आहे। आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी आज एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी हजर आहेत। आणि त्यांनाही मनापासून आनंद झाला असेल की प्रताप सरनाईकनी माझ्याकडे काही मागणी केली होती गुवाहाटीला, कारण साहेब नेहमी भाषणामध्ये गुवाहाटीचा उल्लेख निश्चितपणे करतात की मला माहीत नाही कुठल्या कागदावर माझ्या किती सह्या आहेत आणि कधी कधी घेतल्या। आज मी अभिमानाने सांगू शकतो की गुवाहाटीला सुद्धा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन व्हावं यासाठी आपणच निधी त्यासाठी मंजूर करून दिला आणि म्हणूनच हे कला दालन या ठिकाणी झालं। ज्या शिवसैनिकांचा आपण सत्कार केला त्यातले एक आमचा शिवसैनिक नगरसेवक कोरोना काळामध्ये हरिश्चंद्र आमगावकर देवाघरी गेला, परंतु मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेस मीरा भाईंदर महापालिकेमध्ये काही लोकांनी हे कला दालन होऊ नये यासाठी प्रयत्न केले, कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचारच त्यांना माहिती नव्हते। शिवसेना ही 4 अक्षर काय हेच त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला। स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला असताना सुद्धा तहकूब 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 म्हणून तो विषय त्यांनी ठेवला आणि शेवटी आपला तो शिवसैनिक आहे, एकदा वैतागला। आणि जर शिवसेना प्रमुखांच्या कामाबद्दल असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर तो कधी सहन करू शकत नाही। आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या नगरसेवकांनी काय केलं त्यावेळेस महापालिकेमध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि जवळजवळ आत्तापर्यंत साहेब राजन साळुंके केस लढत होते, 2 महिन्यापूर्वीच केस आपण सुटलेली आहे। कोर्टाने सांगितलं तुमचा काही दोष नाही, कारण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या कामासाठी काम करत होतात। आणि आज हे कला दालन पूर्ण झालं आहे, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे। मंचावर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आदरणीय आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब आहेत, आणि पूर्वेश सरनाईक आहेत, राजीव भोईर आहे, सचिन मांजरेकर आहे, विक्रम प्रताप सिंग आहे, निशाताई आहेत, ताराताई आहेत, त्याचबरोबर आपल्या पूजाताई आमगावकर आहेत, रियाताई म्हात्रे आहेत, सगळे आपले मुख्य पदाधिकारीसुद्धा मंचावर आहेत। त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की माझी 9 वर्षाची तपश्चर्या आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 97 पासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, नगरसेवक ते आता परिवहन मंत्री साहेबांनी मला आज या ठिकाणी केलेलं आहे। त्या सगळ्या ह्या साधारणतः 27 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एकमेव हे कला दालन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी जमापुंजी आहे आणि मी केलेल्या आजपर्यंतच्या कामाचं हे सर्वोच्च काम आहे। आणि माझं जे मनातली इच्छा होती ती आज सार्थी काढली निघालेली आहे। माझे अतिशय जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांना जेव्हा मी 9 वर्षापूर्वी ती संकल्पना समजावून सांगितली की मला कला दालन करायचं अशा पद्धतीनं करायचं आहे, लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे, तरुणांना सुद्धा विज्ञानाची आवड असणाऱ्यांना त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे। मला विद्यार्थी या मीरा भाईंदर शहरातून जवळजवळ 100 ते 150 घडवायचे दरवर्षी MPSC आणि UPSC, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक आदर्श निर्माण केला होता ठाण्यामध्ये
एक अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी CD देशमुख प्रशिक्षण संस्था उभारली होती. तशीच प्रशिक्षण संस्था मीरा भाईंदरमध्ये उभारावी असं माझा मानस होता आणि ते मी स्टडी सेंटर केलं. लायब्ररी केली. कलाकारांसाठी त्या आपले चित्र आणि त्यांची जी काही कुंचल्यांच्या माध्यमातून जी काही आकारणी ते करत असतात ते ठेवण्यासाठी एक चांगलं संग्रह तयार केलं. एक छोटं ऑडिटोरियम तयार केलं की छोटे छोटे एक पात्री प्रयोग किंवा एकांकिका काही नाट्यप्रयोग ह्या ठिकाणी होऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम ह्या ठिकाणी होऊ शकतील. अशा प्रकारचं हे सगळं कलादालन सुसज्ज आपण केलं. ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ह्या ठिकाणी आल्यानंतर असं 2-3 तास विरंगुळ्याचा क्षण म्हणून त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे. अशा प्रकारचं हे मोठं आणि भव्य दिव्य केलं. साहेब या ठिकाणी रिझर्वेशन नव्हतं. आपल्याला कदाचित कल्पना नसेल परंतु आपण नगरविकास मंत्री होता, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी हे कलादालनाच्या ह्या जागेवरचं आधी रिझर्वेशन आपल्याकडनं उठवून घेतलं. आपण ते रिझर्वेशन उठवून दिलं. नंतर त्या ठिकाणी ही वास्तूसाठी आपण निधीची तरतूद केली आणि फक्त आपण दिलेल्या निधीमुळे हे कलादालन उभं राहिलं. हे आम्हाला अभिमानाने आज सांगायचं वाटतं. एक दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू नये. काही राज्य शासनाच्या आर्थिक अडचणीमुळे आपण कलादालनाला पूर्णतः पैसे सुद्धा देऊ शकलो नाही. परंतु ठेकेदाराला फक्त 20 ते 25% पैसे दिल्यानंतर ठेकेदाराने तुमच्या आणि आमच्या प्रेमाखातर हे कलादालन खिशातल्या पैशांनी पूर्ण करून दिलेलं आहे. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आहे, शिंदे साहेबांची इच्छा आहे म्हणून मी कलादालन पूर्ण झाल्यानंतर मला पाहिजे तेव्हा पैसे द्या. परंतु मी कलादालन लवकरात लवकर पूर्ण देईल. त्याबद्दल रमेश दाभी आणि त्याचबरोबर आपल्या जे नितीन कुलकर्णी आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तर ह्याच रमेश दाभींनी आपलं ठाण्यातलं सुद्धा कलादालन नरेश म्हस्के यांच्या वॉर्डातलं म्हणजे पूर्वी ते नगरसेवक असताना ते केलेलं आहे. ह्यांनी हे भव्य कलादालन आता उभारलं आहे. मला जास्त वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मी अभिमानानं सांगतो की देशामध्ये नव्हे, पूर्ण महापालिकेमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असं कलादालन सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी नाही आहे. त्यामुळे ज्यांनी काही कलादालनासाठी किंवा प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांनी ह्या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. तसंच या ठिकाणी काम करणारे महापालिकेचे सगळे अधिकारी म्हणजे प्रामुख्यानं मी यतीन जाधव, आपले दीपक खांबीत आणि राधा विनोद शर्मा आणि म्हात्रे सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे हे कलादालन वेळेवर पूर्ण झालं. आणि त्याचबरोबर मुग्धा पक्की आणि स्वप्नील पुळेकर आणि बाकी सगळे जे काही ह्या कलादालनाच्या कामासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार मानतो. आमचे RPIचे शेळेकर साहेब आहेत त्यांनासुद्धा साहेबांना स्वागत करायचं आहे. त्यांनासुद्धा आमंत्रित करतो. तुम्ही सुद्धा साहेबांना स्वागत करावं. परत एकदा जास्त वेळ न घेता माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजचं हे कलादालनाचं 17 नोव्हेंबर 2015